टेक्सास लीगल या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच दिवसापासून आपण आपल्या चॅनलवरती कुठलाही व्हिडिओ आणलेला नव्हता किंवा अपलोड केलेला नव्हता. परंतु आज आपण IJR महाराष्ट्र वेबसाईट संबंधित नवीन व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण IJR महाराष्ट्र वेबसाईटवरती गहाणखताची मॉर्गेज डीडची पब्लिक डेटा एंट्री कशा पद्धतीने केली जाते या विषयाच्या संदर्भात आपण बघणार आहोत. मॉर्गेज डीड गहाणखत साठी पब्लिक डेटा एंट्री करत असताना बऱ्याच युजर्सना बऱ्याच लोकांना अडचणी येतात. बँकेचे नाव, लोन घेणाऱ्याचे नाव, लोन देणाऱ्याचे नाव किंवा इत्यादी खूप अडचणी असतात. तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की बऱ्याच लोकांचे कमेंट्स आलेल्या होत्या की मॉर्गेज डीडवरती सर एक व्हिडिओ बनवा. तर आपण मॉर्गेज डीडच्या पब्लिक डेटा एंट्रीसाठी आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरू करण्याआधी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा व शेअर करा. आपल्याला माहिती आहे IJR वेबसाईट वरती गेल्यानंतर महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या ऑनलाईन सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामध्ये पब्लिक डेटा एंट्री असेल, रजिस्ट्रेशन संदर्भात असेल, लिव्ह इन लायसन असेल, सरकारी बाजारभाव काढायचे असतील इत्यादी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आपण पब्लिक डेटा एंट्रीमध्ये गेल्यानंतर आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की लॉग इन त्या ठिकाणी आपल्याला करायचं असतं. लॉग इन ID, युजर नेम आणि पासवर्ड सध्या नवीन युजर्सला युजर नेम आणि पासवर्ड मिळवण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत. सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम सुरू आहे. त्यामुळे नवीन युजर नेम आणि पासवर्ड त्या ठिकाणी लोकांना मिळत नाही आहे. तर ते पुढे काही दिवसामध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याची शक्यता आहे. माझ्याकडे ऑलरेडी जुना पासवर्ड युजर नेम असल्यामुळे आपण या ठिकाणी मॉर्गेज डीडच्या संदर्भात आज डेटा एंट्री करणार आहोत. लॉग इन केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की नवीन टोकन जे आपले शो ऑल टोकन असतात, जुने जे आपले टोकन असतात ते या ठिकाणी आपल्याला बघावे लागतात. जर एडिट करायचे असतील, त्याचे काही व्ह्यू असतील तर आपल्याला अशा पद्धतीने बघता येतं. आपण जसं की मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. नवीन टोकन आपण आपला जिल्हा त्या ठिकाणी सिलेक्ट करून जो काय असेल, सपोज आपल्याला आपलं जे सब रजिस्टर ऑफिस आहे, ज्या ठिकाणी आपल्याला दस्त नोंदणी करायची असते, ते सब रजिस्टर ऑफिस या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं असतं. सब रजिस्टर ऑफिस सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डेटा एंट्री सुरू होते. अनुच्छेद निवडा यामध्ये जाऊन आपल्याला या ठिकाणी गहाणखत आर्टिकल कोड 40 हा सिलेक्ट त्या ठिकाणी करावा लागतो. ऑटोमॅटिक इकडे आपण बघू शकतो की गहाणखत, मॉर्गेज डीड, डीड ऑफ मॉर्गेज इत्यादी जे प्रकार आहेत ते गहाणखताचेच प्रकार असतात. तर आपल्या दस्ताचा जो टायटल असतो तेवढा वेगळा असतो, तर तो आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात. आपण इथं बघू शकतो की बाजारभाव विचारलेला आहे, मोबदला विचारलेला आहे. जर आपण बँकेकडून समजा सपोज किती लाखाचं किंवा किती हजाराचं जर ज्या किमतीचं कर्ज घेतलेलं असेल, ती रक्कम या ठिकाणी आपल्याला भरावी लागते. सपोज मी या ठिकाणी 50,000 घेतलेले आहेत, तर मी दोन्ही ठिकाणी 50,000 रुपये यामध्ये भरणार आहे. वेगवेगळी या रकमा असू शकतात, त्या लाखामध्ये किंवा कोटीमध्ये देखील असू शकतात. जे काही अमाऊंट असेल ती आपल्याला या ठिकाणी भरावी लागते. दोन्ही ठिकाणी सेम अमाऊंट भरल्यानंतर मुद्रांक शुल्काला या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की स्थावर मालमत्तेमध्ये आपली मालमत्ता ज्या हद्दीमध्ये येत असेल, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, ती या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची असते. सिलेक्ट केल्यानंतर आपण इथं बघू शकतो की आपल्याला जे मुद्रांक शुल्क द्यावायचं आहे ते या ठिकाणी शो झालेलं आहे. आपल्याला
50,000 या रकमेवरती 2500 रुपये मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी या ठिकाणी पेड करावी लागेल. पुढे आपण पेजची संख्या असेल, पृष्ठांची संख्या जी काही असेल ती या ठिकाणी भरल्यानंतर दिलेला मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्पची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. ई चलनच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र शासनाचा जो स्टॅम्प आहे तो पेड करत असतो. तर ई चलन हे सिलेक्ट करून आपला जो GRN नंबर असतो तो या ठिकाणी भरल्यानंतर GRN नंबर या ठिकाणी भरल्यानंतर जी अमाऊंट आहे ती आपल्याला भरून द्यायची आहे. अमाऊंट या ठिकाणी टाकल्यानंतर आपण सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपले चलन या ठिकाणी सेव्ह झालेले आहे. सेव्ह झाल्यानंतर आपण क्लोज या बटनावरती क्लिक करून बाहेर पुन्हा आल्यानंतर आपण बघू शकतो की या पेजवरचा जो आपला डेटा होता तो आता संपूर्ण या ठिकाणी भरण्यात आलेला आहे. पुढे आपण नेक्स्ट प्रॉपर्टी डिटेल्स बघणार आहोत. नेक्स्ट मध्ये गेल्यानंतर आपण प्रॉपर्टीचं पेज या ठिकाणी आपल्या समोर ओपन होईल. त्यामध्ये आपली जी बँकेला मॉर्गेज म्हणून ज्या प्रॉपर्टीवरती आपण लोन घेणार आहोत त्या प्रॉपर्टीचं या ठिकाणी डिटेल्स भरायचे असतात. तर आपल्या गावाचे नाव जे काय असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे. प्रॉपर्टी आपली ॲग्रिकल्चर असेल तर ॲग्रिकल्चर लँड, फ्लॅट वगैरे जे काय असेल ते मालमत्तेचा प्रकार या अनुच्छेदामध्ये या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यावं लागतं. सिलेक्ट केल्यानंतर आपला जो काय मिळकतीचा गट नंबर असेल, सर्वे नंबर असेल तो आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी भरून घ्यायचा असतो. सब सर्वे क्रमांक मिळवा याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की आपला जो सब सर्वे क्रमांक असतो तो या ठिकाणी शो होतो. शो झाल्यानंतर आपण 7/12 मिळकत पत्रिका पहा या बटनावरती क्लिक करू शकतो. त्यानंतर आपण बघू शकतो की 7/12 या ठिकाणी आपल्या समोर ओपन झालेला आहे. 7/12 ओपन झाल्यानंतर प्रिव्हियस या बटनावरती क्लिक करून आपण पुन्हा एकदा बाहेर येऊन जो काही क्षेत्र असेल तो क्षेत्र या ठिकाणी आपल्याला या मिळकतीचं भरायचं असतं. ज्या क्षेत्राची आपण मॉर्गेज करत आहोत, ज्याच्यावरती आपण लोन काढलेलं असतं, मॉर्गेज डीडच्या डॉक्युमेंटवरती जेवढं क्षेत्र असेल ते क्षेत्र या ठिकाणी आपल्याला भरायचं असतं. ते क्षेत्र भरल्यानंतर इतर माहिती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून द्यायची असते. इतर माहिती आपण कशा पद्धतीने भरतोय मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मालमत्तेचं वर्णन मराठीमध्ये कशा पद्धतीने भरायचं आपण बघू शकतो. मराठी टायपिंग करत असताना मी प्रमुख सॉफ्टवेअर वापरतो, परंतु आपल्याला जर प्रमुख सॉफ्टवेअर वापरता येत नसेल तर आपण गुगल ट्रान्सलेट हे उपकरण वापरून या ठिकाणी आपण मराठी टायपिंग करू शकतो. गाव मौजे यामध्ये जे मराठी आकडे टाईप होत आहेत ते नंतर आपल्याला इंग्लिशमध्ये करून घ्यावे लागतात, कारण मराठी आकडे यामध्ये चालत नाहीत. जे काही क्षेत्र असेल ते क्षेत्र या ठिकाणी भरून अशा पद्धतीने आपल्याला डेटा एंट्री करून घ्यायची असते. मालमत्तेचं वर्णन त्या ठिकाणी इतर माहितीमध्ये भरल्यानंतर आपल्याला ही माहिती सेव्ह करून घ्यायची आहे. सेव्ह केल्यानंतर आपण बघू शकतो की आपण जे माहिती या ठिकाणी प्रॉपर्टीची भरलेली असते ती माहिती आपल्या समोर या ठिकाणी मालमत्तेची माहिती म्हणून सेव्ह होऊन जाते. सेव्ह केलेल्या माहितीमध्ये आपण जर काही बदल करायचे असतील, काही एडिट करायचं असेल तर या ठिकाणी सिलेक्ट करून पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी बदल करू शकतो. आता या पेजवरती आपली माहिती संपूर्णपणे भरल्यानंतर साठवून झाल्यानंतर आपण नेक्स्ट बटनावर प्रॉपर्टी डिटेल्समध्ये फिल केल्यानंतर
आपण पुढे पार्टी डिटेल्समध्ये या पेजवरती आलेलो आहोत. पार्टी डिटेल्समध्ये आपल्याला कर्ज देणार, कर्ज घेणार या दोन्हींचं माहिती या ठिकाणी भरावी लागते. नवीन पार्टी डिटेल्समध्ये ॲड केल्यानंतर आपण पक्षकाराचा प्रकार म्हणून जो कर्ज देणार, कर्ज घेणार आहे त्याचा डिटेल्स आपण या ठिकाणी भरणार आहोत. पहिल्यांदा कर्ज घेणार याची माहिती आपल्याला या ठिकाणी भरावी लागते. कर्ज घेणार सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला व्यक्तिविशिष्ट म्हणजे इंडिव्हिज्युअल या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपण बघू शकतो की या ठिकाणी प्रॉपर्टी चार्ट म्हणून ऑप्शन उपलब्ध झालेला आहे. जी काही प्रॉपर्टीचं आपलं मॉर्गेज करायचं असतं, जसं की आपण म्युटेशनच्या पब्लिक डेटा एंट्रीमध्ये क्षेत्राची जी म्युटेशन असतं त्या पद्धतीने आपल्याला मॉर्गेजमध्ये देखील आपला जो एरिया असेल, आपली जी प्रॉपर्टी असेल ती म्युटेशनच्या पद्धतीनेच करावी लागते. तर आपण आपला जो सर्वे क्रमांक त्याला सिलेक्ट करून घेऊ. सिलेक्ट करून घेतल्यानंतर या ठिकाणी खाता क्रमांक मिळवा या बटनावर क्लिक केल्यानंतर यासमोर आपला खाता क्रमांक उपलब्ध होऊन जातो. खाता क्रमांक आपला जो काय असेल तो या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो. त्याप्रमाणे खातेदाराचे नाव मिळवा. खातेदाराचे नाव मिळवल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो की ऑटोमॅटिक खातेदाराचे नाव या ठिकाणी उपलब्ध झालेले असते. त्या ठिकाणी इथं आपण बघू शकतोय की एकूण क्षेत्र जे काय असेल ते या ठिकाणी दाखवत आहे. विक्री क्षेत्र याही ठिकाणी दाखवत आहे. पोट खराब असेल ते असेल ते यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिक त्या पद्धतीने म्युटेशन होऊन जाते. तर खाली आपण त्या पार्टीचं डिटेल्स भरणार आहोत. नाव ऑटोमॅटिक सातबाऱ्यावरतून म्युटेशनमध्ये येत असतं. त्यांचं वय वगैरे आपण या ठिकाणी भरू शकतो. आपण बघू शकतो की बऱ्याच युजर्सना पब्लिक डेटा एंट्री आपण काम करत असताना मध्ये सर्व्हर साईट आपल्याला बाहेर फेकून देत असते. तर परत आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. पुन्हा लॉग इन केल्यानंतर आपण या ठिकाणी शो ऑल टोकन्स मधून आपली जी एंट्री करत आहोत तिच्यामध्ये परत जाऊ शकतो. त्यामध्ये परत जाण्यासाठी एडिट या बटनावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करावं लागते. एडिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण प्रॉपर्टी पेजवर या ठिकाणी आपण येतो. प्रॉपर्टी आपलं या ठिकाणी भरण्यात आलेली आहे. प्रॉपर्टी डिटेल्स आपले सेव्ह झालेले आहेत. तर आपण पुढे नेक्स्ट पार्टी डिटेल्स बघणार आहोत. पार्टी डिटेल्स बघत असताना आपण या ठिकाणी लॉग आउट झालेलो होतो. तर परत एकदा आपल्याला कर्ज घेणारची माहिती या ठिकाणी पुन्हा एकदा भरावी लागेल. या ठिकाणी सर्वे क्रमांक सिलेक्ट केल्यानंतर आपण या ठिकाणी खाता क्रमांक मिळवा या बटनावरती क्लिक करावं लागतं. खाता क्रमांक मिळवल्यानंतर आपल्याला खातेदाराची माहिती या ठिकाणी मिळवावी लागते. खातेदाराची माहिती या ठिकाणी आल्यानंतर त्याला सिलेक्ट करून आपल्याला या ठिकाणी त्याची वैयक्तिक माहिती या ठिकाणी भरावी लागते. वैयक्तिक माहितीमध्ये आपल्याला या ठिकाणी वय असलं जे काय असेल ते त्याचं ऑक्युपेशन, त्यानंतर आपल्याला पिनकोड या ठिकाणी भरायचा असतो.
ओळखच्या मार्कमध्ये आपल्याला या ठिकाणी डॉट टाकायचा असतो. आता मी माहितीसाठी हा व्हिडिओ बनत असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी माहिती गावाचं नाव वगैरे भरू शकत नाही, परंतु आपल्याला रोड क्रमांकमध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे. जसं की राहणार एक्सेट्रा, तालुका, जिल्हा वगैरे त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी माहिती भरून द्यायची असते. मोबाईल क्रमांक या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी टाकावा लागतो. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी पॅन कार्डची माहिती भरायची असते. जर आपल्याकडे पॅन कार्ड उपलब्ध असेल तर आपण पॅन कार्डची माहिती या ठिकाणी भरू शकतो. याप्रमाणे आपण पॅन कार्डची माहिती भरल्यानंतर व्हेरीफाय पॅन या बटनावरती क्लिक करून आपण आपल्या पॅन कार्डची माहितीची डिटेल्स या ठिकाणी रिट्राईव्ह करू शकतो. पॅन कार्डची माहिती भरल्यानंतर ओळखीचा पुरावा या ठिकाणी जर पॅन कार्डची माहिती आपण भरलेली असेल तर पॅन कार्ड या ठिकाणी सिलेक्ट करायचा असतो. पॅन कार्ड सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक पॅन कार्डचा नंबर या ठिकाणी उपलब्ध होऊन जातो. परंतु आपल्याकडे जर कुठलेच आय डी प्रूफ उपलब्ध नसेल तर अदर देन अबोव सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याची ॲट्रिब्यूट या ठिकाणी टाकावा लागतो. 0 जे काय असेल ते त्याचा आय डी क्रमांक. आपल्याला या ठिकाणी आपला ईमेल आय डी भरायचा असतो. ईमेल आय डी टाकल्यानंतर आपण पार्टीचे डिटेल्स या ठिकाणी सेव्ह करून घेणार आहोत. पार्टीचे डिटेल्स आपण बघू शकतो की या ठिकाणी कर्ज घेणारचे या ठिकाणी डिटेल्स सेव्ह झालेले आहेत. तर परत आपण कर्ज देणार बँकेचं डिटेल्स या ठिकाणी भरून घेणार आहोत. कर्ज देणार बँकेचे डिटेल्स या ठिकाणी आपल्याला भरायचे असतात. त्यासाठी देखील म्युटेशन आवश्यक आहे. याप्रमाणे आपण 286 या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की जर वैयक्तिक खातेधारक असेल तर TKNOने हा खाता क्रमांक आपण वापरत असतो. परंतु जर यामध्ये बँक असेल तर बँकसाठी आपण डॅश हा खाते क्रमांक वापरत असतो. डॅश हा खाते क्रमांक वापरल्यानंतर खातेदाराचे नाव मिळवा या बटनावरती क्लिक आपल्याला या ठिकाणी करावं लागतं. तत्पूर्वी आपण या ठिकाणी क्षेत्र यामध्ये आपल्याला भरावे लागेल. क्षेत्र भरल्यानंतर परत एकदा आपल्याला खातेदाराचे नाव मिळवा या बटनावरती क्लिक करायचं असतं. खातेदाराचे नाव मिळवा बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बँकेचे कर्ज देणार बँकेचे या ठिकाणी डिटेल्स भरावे लागतात. कर्ज देणार बँकेचे डिटेल्स या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचे आहेत. जे काय असेल आपलं ती बँकेचे नाव या ठिकाणी आपल्याला भरायचे असते. ABC बँक जी काय असेल ती या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायची असते. बँकेतर्फे जो सब रजिस्टर दुय्यम निबंधक कार्यालयात बँकेतर्फे जो व्यक्ती गहाणखतसाठी येणार असेल त्याचे नाव. परंतु बऱ्याच बँकेमध्ये मॉर्गेज डीड करत असताना बँकेच्या अधिकाऱ्याची काही आवश्यकता पडत नाही, कारण फक्त कर्ज घेणाराही देखील मॉर्गेज डीड एकटा नोंदवू शकतो. त्याला काय आवश्यकता नसते दुसऱ्या पार्टी म्हणजे बँकला स्वतः त्या ठिकाणी हजर राहण्याची आवश्यकता नसते. तर बँकेचे डिटेल्स या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचे आहेत.
बँकेचे डिटेल देखील आपल्याला या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचे आहेत. आपण बघू शकतो की कर्ज घेणार आणि कर्ज देणार या दोघांचे डिटेल्स आपण भरून घेतलेले आहेत. दोन पार्टीचे या ठिकाणी आपण नावं ऍड करून घेतलेले आहेत. जर एकापेक्षा अधिक नावं असतील तर त्याप्रमाणे बँकेचं तर एकच नाव असतं, बँकेचं कर्ज देणार म्हणून या ठिकाणी एकच नाव येणार. परंतु जर कर्ज घेणार एकापेक्षा अनेक असतील तर त्यांचं परत एकदा नवीन बटनावरती क्लिक केल्यानंतर परत कर्ज घेणार या एंट्री आपल्याला ऍड कराव्या लागतात. आता या ठिकाणी आपण पार्टीचे डिटेल्स त्या ठिकाणी भरून झालेले आहेत. त्यासाठी आपण आता नेक्स्ट या बटनावरती क्लिक करू शकतो. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात जो कोणी व्यक्ती ओळखदार म्हणून या ठिकाणी उपलब्ध राहत असेल त्याचे नाव या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचे असते. एक्सेट्रा जे काही नाव असेल ते या ठिकाणी आपल्याला भरावे लागते. तर पत्ता, ऍड्रेस प्रूफ जर उपलब्ध नसेल तर या ठिकाणी ऑदर देन अबोव करू शकतो आपण. अशा पद्धतीने आपण ओळखदाराचे डिटेल्स या ठिकाणी बघू शकतो की सेव्ह करण्यात आलेले आहेत. सेव्ह झाल्यानंतर आपण पुढे नेक्स्ट या बटनावरती क्लिक करू शकतो. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपण केलेली गहाणखताची पब्लिक डेटा एंट्री अशा पद्धतीने याची प्रिंट काढून दुय्यम निबंधक कार्यालयात या ठिकाणी उपलब्ध करू शकतो. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये IR महाराष्ट्र वेबसाईटवरती पब्लिक डेटा एंट्री मॉर्गेज डीडसाठी गहाणखतसाठी कशा पद्धतीने करता येते हा संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी बघितलेली आहे. माहिती आपल्याला आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. नवीन व्हिडिओसाठी चॅनलला बघत राहा. धन्यवाद.